हाय हॅलो नमस्कार, मी विद्या तुम्हा सर्वांचं आज आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आम्ही निघालो आहोत अगस्त्य ऋषींच्या मंदिरात दर्शनासाठी। तर त्या पहिले मी इथे बाजरीच्या भाकरी आणि मेथीची भाजी जेवणासाठी केली होती। असं मानलं जातं की महान तपस्वी अगस्त्य ऋषींनी येथे कठोर तपस्या केली होती, म्हणून या ठिकाणाला खूप आध्यात्मिक महत्त्व आहे। आज मंदिरामध्ये प्रवेश करताना एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवली। आजची ही सुंदर सकाळीचा माहोल, हलकी थंड हवा, आसपासची हिरवळ आणि मंदिराची ही साधी पण खूप सुंदर रचना, इथे आल्यावर खरंच मन खूप जास्त प्रसन्न होतं। कधी कधी अशा ठिकाणी आपल्याला आयुष्यात थोडं थांबायला आणि स्वतःकडे पाहायला सुद्धा शिकवतात। म्हणूनच आपण मोठं व्हायचं नाही, पण मनाने समाधानी व्हायचं, आणि अशी पवित्र ठिकाणं आपल्याला ती शिकवण देतात। जर तुम्हीही निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर नक्की अगस्त्य ऋषी मंदिराला भेट द्या। दर्शन झाल्यानंतर तिथे थोड्या वेळ आम्ही मंदिरामध्ये बसलो तर त्रिशाचं खूप छान खेळायचं चालू होतं। तर तिथे थोड्या वेळ बसल्यानंतर आम्ही थोडं बाहेर आलो। तर बाहेर आल्यानंतर तिथे महादेवाचं मंदिर होतं, तर त्या मंदिरातही आम्ही दर्शनाला गेलो। तिथेही खूप अतिप्रसन्न असं वातावरण होतं। आणि त्यानंतर आमचे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही तिथे काही फोटोज वगैरे मंदिरामध्ये होतो, तर तिथे त्रिशाने थोडेसे फोटोज वगैरे काढले। आणि त्यानंतर आम्ही परतीचा प्रवास म्हणजे आम्ही आमच्या घराकडे निघालो। घराकडे निघता वेळेस तर त्रिशाने गाडीमध्ये आणखीन त्रिशाची मस्ती चालू झाली, तुम्ही बघू शकता। आम्हाला वाटलं हळूहळू लागत असेल। जर तुम्हाला हा छोटासा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू। या संदर्भात मोठा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या त्रिकोणाच्या आयकॉनवर क्लिक करा, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ भेटून जाईल।